गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। संत श्री सद्गुरु चूडामणी बालादास महाराज आणि रेणुका माता यांच्या चरणी वंदन करून आज आपण हरिपाठ प्रवचनाच्या 5व्या भागाला प्रारंभ करीत आहोत। आपण हरिपाठ प्रवचनमाला जी सुरुवात केलेली आहे त्याचा 5वा भाग मी आज आपणासमोर ठेवत आहे। याच्यासाठी जो हरिपाठाचा माऊलींनी दिलेला अभंग निवडलेला आहे तो अभंग आहे 3रा अभंग। हरिपाठातील 3ऱ्या अभंगावर आज आपणासमोर मी विवेचन करणार आहे। त्या हरिपाठातील या 3ऱ्या अभंगाचे जे शब्द आहेत ते असे: त्रिगुण असार निर्गुण हे सार, सारासार विचार हरिपाठ, सगुण निर्गुण गुणाचे अगुण, हरिविन मन व्यर्थ जाय, अव्यक्त निराकार नाही जा आकार, जेथुनी चराचर हरीशी भजे, ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी, अनंत जन्मोनी पुण्य होय, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी। संत ज्ञानेश्वर माऊलींनी सामान्य तुमच्या माझ्यासारख्या वारकऱ्यांसाठी साधकांसाठी जो हरिपाठ दिलेला आहे, हरिनामाचं महत्त्व सांगितलेलं आहे। वेगवेगळ्या उदाहरणांनी वेगवेगळ्या कारणांनी माऊलींनी हा विचार आपल्याला पटवून दिलेला आहे। त्यामध्ये हा जो 3रा अभंग आहे याच्यामध्ये माऊली हे गुणांचं वर्णन करतात आणि सारासार विचार स्पष्ट करतात। त्रिगुण आसार आणि निर्गुण हे सार, जे निर्गुण परब्रह्म परमात्मा आहे तो जीवनाचं सार आहे, तो स्वीकारार्ह आहे। आणि ही त्रिगुण माया सृष्टी देह हे सर्व जे काही आहे, जे दृश्य जग आहे हे असार आहे। आणि हाच सारासार विचार हरिपाठाच्या माध्यमातून आपल्याला माऊली सांगतायत। सगुण निर्गुण या वादापेक्षा अगुण किंवा गुणातीत असलेल्या परब्रह्माची आळवणी करावी, कारण परब्रह्मापासून परमात्म्यापासून ही चराचर सृष्टी निर्माण झालेली आहे। म्हणून चराचरातील सर्वांनी या अव्यक्त परमात्म्याचंच आळवणी करावी, त्याचीच भक्ती करावी आणि रामकृष्णांना किंवा परमात्म्याला आपल्या ध्यानीमनी जर ठेवलं तर अनंत जन्माचं पुण्य प्राप्त होतं, किंवा अनंत जन्माचं पुण्य असेल तरच रामकृष्ण हे ध्यानीमनी राहतात, असं वर्णन माऊली याच्यातून करतात आणि आपल्याला हरिमुखे म्हणा असा आग्रह धरतात। आपल्या जीवनाचं कल्याण करून घ्यायचं असेल, आपल्या जीवनाचं भलं करून घ्यायचं असेल, हा नरदेह जो प्राप्त झालेला आहे याचं जर आपल्याला कल्याण करायचं असेल तर संतांनी सांगितलेल्या विचारावरच आपल्याला पुढं जावं लागतं, कारण संत हे आपल्या अनुभवाचं ज्ञान आपल्यासमोर ठेवत असतात। म्हणून माऊलींनी जो विचार इथं मांडलेला आहे तो गुणांचा विचार भगवंतांनी आपल्याला गीतेमध्ये सांगितलेला आहे। गीतेचा गुणत्रय विभाग योग हा जो 14वा अध्याय आहे याच्यामध्ये 5वा श्लोक याच्या संबंधानेच येतो। सत्वम रजस्तम इति गुणाः प्रकृती संभवाः निबध्नन्ति महाबाहो देहे देहिनमव्ययम, असं भगवंत म्हणतात। ही जी प्रकृती आहे, ही जी सृष्टी आहे, ही रज सत्व आणि तम या 3 गुणांनी युक्त आहे। आणि हे जे 3 गुण आहेत हे प्रकृतीपासून निर्माण झालेले आहेत। ही प्रकृतीच या 3 गुणांनी बद्ध अशी आहे। आणि हे 3 गुण प्रत्येक वस्तूला, प्रत्येक देहाला, त्याच्या देहामध्ये या देही म्हणजे जीवात्म्याला बांधून ठेवण्याचं काम करतात। म्हणून याची ओळख करून देण्यासाठी हा श्लोक आपल्याला भगवद्गीतेमध्ये भगवंतांनी सांगितलेला आहे। ही जी माया सृष्टी आहे, ही जी दृश्य सृष्टी आहे, हे जे चराचर जग आहे हे त्रिगुणात्मक आहे आणि मायेपासून हे 3 गुण निर्माण झालेले आहेत। थोडक्यात हे मायेचे किंवा प्रकृतीचे 3 अपत्य आहेत असं म्हणायला हरकत नाही। आणि या 3 गुणामुळेच सृष्टीमध्ये ज्या वस्तू भिन्न आकाराच्या भिन्न
गुणांच्या तयार झालेल्या आहेत. म्हणून त्याच्यामध्ये त्याचा स्वभाव, ह्या प्रत्येक वस्तूचा, प्रत्येक देहाचा, प्रत्येक व्यक्तीचा जो स्वभाव तयार होत असतो या गुणांच्या कमी अधिक प्रमाणामुळे तयार होत असतो आणि त्यातून आपले कर्म घडत असतात. मग हे सात्विक माणूस असेल तर तो सद्गुणी असेल, सदाचरणी असेल, त्याच्या हातून सात्विक कर्म घडतील. तमोगुणी असेल तर पापकर्म घडतील आणि रजोगुणी असेल तर तो अधिकाधिक कर्म किंवा ज्याला आपण आसक्ती असं म्हणतो असे आसक्त कर्म करत राहील, विषय सुखाच्या मागे लागलेला असेल आणि त्यातून त्याच्याकडून ही पापपुण्य होत असते आणि त्याचं फळ म्हणून आपल्याला सुख आणि दुःख सातत्यानं भोगावं लागत असतं. जीवनामध्ये आपण नेहमी फक्त दुःखीच असतो असं नाही, सुखी असतो आणि सुखाच्या मागे धावत असतो. दुःख येतं, सुख येतं, हे जसं कपड्याचे आडवे उभे धागे असतात तशा पद्धतीनं आपलं जीवन गुंफलेलं असतं आणि आपले कर्मफल म्हणून आपण हे सुखदुःख भोगत असतो. म्हणून हे सुखदुःख जे आहेत ते आपल्याच कर्माची फळं आहेत. म्हणून गुणांच्यामुळे हे स्वभाव तयार होतात, गुणांच्यामुळे आपल्याला सुखदुःख प्राप्त होतात. आणि परंतु या गुणांच्यामध्ये प्रकृतीमध्ये गुण आहेत, परंतु याच्यामध्ये परमात्मा नाही आहे. जसं सावली पडते, एखाद्या वस्तूला सूर्यकिरण अडले की सावली पडते. सावली ही निर्माण होण्यासाठी सूर्य कारण आहे, परंतु सावलीमध्ये सूर्य असत नाही किंवा सूर्यामध्ये सावली असत नाही. तसं गुण हे परमात्म्याच्या ठिकाणी नाहीत किंवा गुणात परमात्मा नाही. ही ओळख आपल्याला करून देण्यासाठी म्हणूनच माऊली इथे आपल्याला सगुण, निर्गुण किंवा त्रिगुण ह्याच्याबद्दल माहिती सांगतात. आणि म्हणून जो हे जे 3 गुण आहेत याच्यामध्ये जो सत्वगुण आहे, हा सत्वगुणी माणूस ज्ञान आणि सुख यांनी युक्त असतो. म्हणजे सत्वगुणात जर राहिला तर त्याला ज्ञान आणि सुख हे प्राप्त होत असतात. तो सदाचरणी असतो, सात्विक असतो आणि अशा व्यक्तीचा जर मृत्यू झाला तर त्याला स्वर्गप्राप्ती होते. रजोगुणी माणूस हा सातत्याने कर्म करत असतो, कोणत्या तरी वस्तूच्या मागे लागलेला असतो, विषय सुखाच्या मागे लागलेला असतो, उत्पन्नाच्या, कमाईच्या, सुखाच्या मागे लागलेला असतो. आणि जेव्हा जेव्हा माणूस कर्म करत असतो आणि काही मिळवण्यासाठी कर्म करत असतो, तेव्हा जेव्हा जेव्हा या कर्माच्या मागे लागल्यानंतर आपल्याला जसं पाहिजे तसं नाही मिळालं की सुखाच्या मागून दुःख येत राहतं. म्हणून रजोगुणी माणसाला कर्म आणि दुःख या दोन्हीचा सामना करावा लागतो. आणि असा माणूस हा परत जेव्हा पुनर्जन्म घेतो तेव्हा तो मनुष्यजन्मातच येतो आणि मनुष्यजन्मामध्ये आला की परत कर्माच्या मागे लागतो आणि मग कर्म आणि दुःख हे त्याच्या पाठीमागे राहतात. तमोगुणी माणूस हा अज्ञानी असतो, आळशी असतो. अज्ञानामुळेच तमोगुण असतो, आळसामुळे तमोगुण असतो आणि त्यातून त्याला जी कर्म करावे लागतात, ह्या आळसामुळे विनाकष्ट प्राप्त करून घेण्याची किंवा अज्ञानामुळे एखादी पापकृत्य करण्याची बुद्धी त्याच्यामध्ये होते. आणि मग त्याचा जेव्हा मृत्यू होतो तेव्हा त्याला पशुपक्ष्याची योनी प्राप्त होते. कारण त्याचे जे पाप असतात ते पाप हे एका जन्मामध्ये पूर्ण होऊ शकत नाहीत. म्हणून त्याला वेगवेगळ्या योनीमध्ये जावं लागतं आणि आपल्या पापकर्माचे हिशेब द्यावे लागतात. म्हणून या 3 गुणांचा खेळ हा प्रकृतीचा खेळ आहे. हा प्रकृतीचा खेळ कसा आहे तर तो आसार आहे, तो स्वीकारण्यायोग्य नाही, तो दूर सारण्यासारखा आहे, त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यासारखा आहे. आणि असा अनित्य असलेला, निरुपयोगी असलेला, क्षर असलेला म्हणजे नष्ट पावणारा, नश्वर असलेला असा हा प्रकृतीचा खेळ हा आसार आहे. आणि सार काय आहे जीवनाचं तर पुरुष किंवा परमात्मा प्राप्ती हे जीवनाचं खरं सार आहे. त्याला आळवण्याचा, त्याला मिळवण्याचा प्रयत्न करणे हे जीवनाचं खऱ्या अर्थाने सार आहे. परमात्मा कसा आहे, प्रकृती अनित्य आहे तर परमात्मा नित्य आहे. प्रकृती नश्वर आहे तर परमात्मा ईश्वर आहे. प्रकृती ही अयोग्य आहे, निरुपयोगी आहे तर परमात्मा हा योग्य आहे. तो अनंत आहे, अनादी आहे, निर्गुण आहे, गुणातीत आहे, श्रेष्ठ आहे, तो सर्व काही आहे. म्हणून त्याला प्राप्त करणे हे खऱ्या अर्थाने या देहप्राप्तीचा उद्देश आहे, या मनुष्य जन्माचा उद्देश आहे. आणि हा उद्देश समोर ठेवूनच आपण नित्य हरिपाठ करावा आणि अनित्य असलेल्या प्रकृतीकडे
पाठ करावी अशा पद्धतीचा विचार, हा सारासार विचार माऊलींनी या अभंगाच्या माध्यमातून इथे मांडलेला आहे. आणि शास्त्राचा जर आपण अभ्यास केला किंवा ज्यांनी कुणी केलेला असेल त्यांनी सुद्धा शास्त्रसार सांगताना एकच गोष्ट सांगितलेली आहे की परब्रह्म हे अविनाशी आहे, नित्य आहे, योग्य आहे, अनंत आहे. आणि प्रकृती ही असार आहे, अनित्य आहे, क्षर आहे. आणि ह्या प्रकृतीच्या पलीकडे जाऊन आपल्याला सारासार विचार करून, शास्त्रसार पाहून आपल्याला परमात्मा प्राप्त करून घ्यावायचा आहे किंवा परमात्म्याशी एकरूप व्हायचं आहे, परमात्म्याशी सायुज्यता साधायची आहे. जर असं करायचं असेल तर व्यर्थ चर्चा करण्यापेक्षा संतांनी दाखवलेल्या मार्गावर आपण जर गेलो तर आपला वेळ वाचेल, आपले श्रम वाचतील आणि आपल्याला खऱ्या अर्थाने भक्ती करण्यासाठी एक प्रेरणा आपल्याला संत चरित्रातून मिळते. म्हणून माऊलींनी सांगितलेला विचार असो, तुकाराम महाराजांनी सांगितलेला विचार असो किंवा शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी सांगितलेला विचार असो, कोणत्याही संतांनी आपल्याला जे मार्गदर्शन केलेलं आहे त्या मार्गावरून जर आपण चालण्याचा प्रयत्न केला तर आपल्या जीवनाची सार्थकता त्याच्यामध्ये आपल्याला प्राप्त होऊ शकते. आपण इथे माऊली जी गुणाची चर्चा करत आहेत त्यात गुण या शब्दाचा अर्थच जर आपण पाहिला तर तो दोरी, पाश, बंधन अशा प्रकारचा आहे. म्हणजे गुण हे आपल्याला या देहामध्ये बांधून ठेवण्याचा प्रयत्न करतात. आत्मा हा नित्य आहे, आत्मा हा अविनाशी आहे, आत्मा हा अनंत आहे, तो परमात्म्याशी एकरूप आहे. तर असा आत्मा हा देहामध्ये येतो तेव्हा तो देहाशी जोडला जातो त्यात, कारण देहामध्ये गुण असतात आणि हे गुण या आत्म्याला आपल्या दोरीमध्ये, पाशामध्ये बांधून ठेवण्याचा प्रयत्न करतात. म्हणून हा जीवात्मा जर देहात बांधून ठेवायचा नसेल तर जीवात्मा आणि देह या दोन्हींची ओळख आपल्याला होणं आवश्यक आहे. आणि ही प्रकृती जी आहे ती गुणामध्ये अडकलेली आहे आणि हरी किंवा पुरुष हा जो आहे तो गुणाच्या बाहेर आहे, म्हणजे गुणातीत आहे. जरी सगुण रूपात येत असतील, परमेश्वरांनी अवतार घेतले ते सगुण रूपात आले, रामकृष्ण अवतार घेतला, नरसिंह अवतार घेतला, तरी त्यांना गुण हे त्यांना स्पर्श करत नाही. ज्याप्रमाणे सूर्यामुळे सावली निर्माण होते परंतु सावलीमध्ये सूर्य नसतो, तसं सगुण रूपामध्ये जरी परमेश्वरांनी अवतार घेतला तर त्यांना गुण चिकटत नाही, ते गुणातीतच असतात, अगुणच असतात. म्हणून भगवंताची ओळख करून घ्यायची असेल तर भगवंत कसे आहेत याचा जर आपण विचार केला तर आपल्या लक्षात येईल की भगवंत हे ज्ञानमय आहेत. ज्ञानमय आहेत याचा अर्थ त्यांना अज्ञानाचा स्पर्श नाही. अज्ञान काय असते हे भगवंताला माहिती नाही. भगवंत म्हणजे फक्त ज्ञान. भगवंत हे आनंदमय आहेत. त्यांच्या ठिकाणी फक्त आनंद हा एकच शब्द असतो, त्याच्या पर्यायी दुसरा जो दुःख वगैरे सुख शब्द हे याचा संबंध त्याच्याशी नाही आहे. भगवंत हे आनंदमय आहेत म्हणजे त्याला दुःखाचा स्पर्श नाही आहे. दुःख काय असते हे भगवंताच्या ठिकाणी माहीत नाही. म्हणून आपण जेव्हा भगवंताशी एकरूप होऊ, भगवंताशी सायुज्यता साधू, भगवंताला आपलंसं करू, त्यावेळेस आपण फक्त ज्ञानात असू, फक्त आनंदात असू. आणि भगवंत हे अनंत आहेत, त्यांना कालाचा स्थलाचा काही स्पर्श होत नाही. कालाचा स्पर्श भगवंतांना होत नाही कारण त्यांना अंत नाही आहे, त्यांना आदी नाही आहे. त्यांची सुरुवात आणि शेवट या हे शब्द फक्त या चराचर सृष्टीला, देहाला लागू होतात, या सृष्टीला लागू होतात. कारण सृष्टीमधली, प्रकृतीमधली प्रत्येक वस्तू जी गुणमय आहे ती त्या प्रत्येक वस्तूला, त्या प्रत्येक देहाला, त्या प्रत्येक जीवाला हा सुरुवात असते, जन्म असतो आणि मृत्यू असतो. परंतु हे ईश्वर हा या नश्वर सृष्टीच्या पलीकडचा आहे आणि तो मुक्त आहे. त्याचं कर्तृत्व, त्याचं तारकत्व, ही सृष्टी पाहिली, ह्या सृष्टीमधले चमत्कार पाहिले की आपल्याला त्याचं लक्षात येतं की तोच भगवंत आहे जो आपल्याला तारतो, तोच भगवंत आहे जो आपल्याला मारतो, तोच भगवंत आहे जो हे सर्व कर्तृत्व करतो. अशा भगवंताची ओळख करून घेण्यासाठी म्हणून आपल्याला हा देह दिलेला आहे, म्हणून आपल्याला ही बुद्धी दिलेली आहे, म्हणून आपल्याला हे मन दिलेलं आहे. आणि ह्या देह, बुद्धी, मन, आत्मा ह्या सर्वांचा उपयोग करून आपल्याला भगवंताची ओळख करून घ्यायची आहे. म्हणून अशा अगुण परमात्म्याला आळवण्यासाठी म्हणून हरी नामाचा उच्चार करावा, सातत्याने हरिनाम घ्यावं, त्याच्यामध्येच रत राहावं, अशा प्रकारचं मार्गदर्शन आपल्याला माऊली या अभंगाच्या माध्यमातून करत आहेत. असं अगुण याचा अर्थ ते गुणाच्या पलीकडे आहे, कल्पनेच्या पलीकडे आहे, गुणातीत आहे, कल्पनातीत आहे, अवर्णनीय आहे, असं भगवंताचं रूप आपल्याला ते प्राप्त करून घ्यायचं आहे. म्हणून
आपण शास्त्रचर्चा करतो किंवा कोणत्याही गोष्टीचा वाद घालतो त्यावेळी त्याचा हा निरर्थक वाद असतो. कारण का, ज्यांनी अभ्यास केलेला आहे, ज्यांनी त्याला प्राप्त केलेला आहे, त्यांनी आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी सांगून ठेवलेल्या आहेत. फक्त त्यांनी दाखवलेल्या मार्गावरून आपल्याला जायचं आहे. माऊली म्हणतात की तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे, सगुण निर्गुण एकू गोविंदू रे. सगुण म्हटलं काय, निर्गुण म्हटलं काय, हे जे सगुण रूप आहे ते त्याचंच रूप आहे, जे निर्गुण रूप आहे ते त्याचंच रूप आहे, तोच गोविंद आहे. आणि त्यालाच प्राप्त करण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. त्याच्यासाठी हरिनाम सातत्यानं घेतलं पाहिजे असा आग्रह माऊली करतायत. तुझं स्थूल म्हणो की सूक्ष्म रे, स्थूल सूक्ष्म एक गोविंदू रे. तुझं दृश्य म्हणू की अदृश्य रे, दृश्य अदृश्य सर्व गोविंदू रे. जी सगुण सृष्टी आहे, निर्गुण आहे किंवा स्थूल आहे, जाड आहे, सूक्ष्म आहे, लहान आहे, छोटं स्वरूप आहे, दृश्य आहे, दिसणार आहे, न दिसणार आहे, ह्या सगळ्यांमध्ये फक्त एकच तत्त्व सामावलेलं आहे आणि ते म्हणजे प्रभू, ते म्हणजे गोविंद, ते म्हणजे रामकृष्ण. आणि त्याला प्राप्त करण्यासाठी म्हणूनच आपल्याला हरिपाठ करावा असा आग्रह माऊली या अभंगाच्या माध्यमातून करत आहेत. म्हणून ही जी दिसती सृष्टी आहे, ज्याला आपण आपला देह म्हणू, सृष्टी म्हणू, वस्तू म्हणू, ही सगळी गुणांनी युक्त आहे, विकारांनी युक्त आहे. याला क्षय आहे आणि वृद्धी आहे, म्हणजे याची वाढ होते, घट होते, नष्ट होते, निर्माण होते. ही अशी जी सृष्टी आहे, ही दिसती सृष्टी, ही सृष्टी ही आसार आहे. आणि जो दिसत नाही आपल्याला, परंतु त्याला प्राप्त करून घ्यायचं आहे, ज्याच्यापासून हे जग, चराचर जग निर्माण झालेलं आहे, अशा विश्वनिर्मात्याला आपल्याला प्राप्त करून घ्यायचं आहे. आणि तेच जीवनाचं खऱ्या अर्थाने अंतिम सार आहे. तो निर्गुण परमात्मा आहे, तो अभंग परमात्मा आहे. आणि त्याच्यामध्ये त्या परमात्म्याला प्राप्त करून घेण्यासाठीच आपल्याला माऊली किंवा तुकाराम महाराजांनी सांगितलेल्या मार्गाने पुढं जावं लागतं. म्हणून परमात्म्याला तर प्राप्त करून घ्यायचंच आहे, परंतु ज्यांच्यामध्ये परमात्मा गुण आहेत अशा व्यक्तींची सुद्धा उपासना, अशा व्यक्तींची सुद्धा पूजा, अशा व्यक्तींचं सुद्धा मार्गदर्शन आपल्याला हे फार मोलाचं आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये जे संत येतील, आपल्या जीवनामध्ये जे गुरु येतील, आपल्या जीवनामध्ये जे मातापिता येतील, त्या सगळ्या ह्या पूजनीय गोष्टी आहेत, या उपासना योग्य गोष्टी आहेत. यांची सेवा हीच खऱ्या अर्थाने ईश्वराची सेवा आहे. हेच पृथ्वीवरचे संत आहेत, हेच पृथ्वीवरचे देव आहेत, हेच पृथ्वीवरचे ईश्वर आहेत, जे आपल्या मार्गदर्शनासाठी आपल्यासोबत आहेत. आपले मातापिता असोत, गुरु असोत, संत असोत, साधू असोत, हे सर्व आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठीच आहेत, ईश्वर प्राप्त करून देण्यासाठीच आहेत. ईश्वराचे अंश आपल्या अवतीभोवती आहेत. त्यांची पूजा, त्यांची उपासना ही सुद्धा योग्यच आहे. म्हणून आपण जर विचार केला तर आपण पाहतो की देवांचा जेव्हा आपण उच्चार करतो त्यावेळेस देवांचा उच्चार करत असताना आपण कसा करतो, राधाकृष्ण, सीताराम, देवी देवता अशा पद्धतीनं उच्चार करतो. आणि पृथ्वीवरच्या व्यक्तींचा जेव्हा आपण उच्चार करतो तेव्हा राजा राणी, श्रीमान श्रीमती, श्री व सौ, नवरा बायको, दादा दादी, नाना नानी, अगोदर आपण पुरुषवाचक शब्द घेतो आणि त्यानंतर स्त्रीवाचक शब्द घेतो. परंतु ईश्वराचा विचार करत असताना आपण काय करतो, सीताराम अगोदर सीतेचा उच्चार करतो, राधाकृष्ण राधेचा उच्चार करतो, देवी देवता असा देवीचा उच्चार करतो, लक्ष्मी नरसिंह, लक्ष्मी नारायण, लक्ष्मी विष्णू अशा पद्धतीनं अगोदर स्त्री उच्चार अगोदर येतो, कारण हे देवस्वरूप आहेत. आणि जेव्हा आपण मानव रूपामध्ये यांना पाहतो त्यावेळेस राजा राणी असा पुरुषवाचक शब्द अगोदर घेतो. म्हणून आपण आपल्या अवतीभोवती जर पाहिलं तर पृथ्वीवरचं एकच तत्त्व असं आहे की ज्याच्यामध्ये आपण स्त्रीविषयक उच्चार सुरुवातीला करतो, म्हणजे माता पिता असा उच्चार करतो. जसं देवी देवता म्हणतो, राधाकृष्ण म्हणतो, सीताराम म्हणतो, तसं माता पिता म्हणतो. म्हणून माता पिता हे पृथ्वीवरचे खऱ्या अर्थाने देवस्वरूप आहेत, ईश्वर स्वरूप आहेत. म्हणून त्यांची सेवा ही खऱ्या अर्थाने, त्यांची उपासना, त्यांची सेवा, त्यांचं मार्गदर्शन हे आपल्याला भगवंतापर्यंत नेऊन पोहोचवण्यासाठी मातापित्याच्या रूपाने भगवंत आपल्या अवतीभोवती आहे असं आपण समजून त्यांची सेवा करावी लागते. नाम किंवा मातापिता हे सगुण आहे, परंतु ते नाम हे सगुण जरी असलं तरी ते त्याज्य नाही आहे. कारण नामामुळे सगुण आणि निर्गुण हा भेद नाहीसा होतो. जेव्हा नामाचा उच्चार आपण करतो त्यावेळेस परमात्म्याचं स्वरूप आपल्यासमोर येत असतं. म्हणून हा निर्गुण सगुण रूपामध्ये येतो किंवा सगुण हा सगुण रूपामध्ये आपण निर्गुणाचा धावा करू शकतो. म्हणून नाम हे सगुण आणि निर्गुण या दोन्हींचा भेद नाहीसा करण्यासाठी आहे. म्हणून नामाचा उच्चार हा
वाद चर्चा न करता सगुण निर्गुणाचा वाद, दृश्य अदृश्याचा वाद, सार असारचा वाद, या सगळ्या गोष्टीचा वाद सोडून देऊन फक्त नाम घेत राहिलं, माऊलींच्या मार्गाने चालत राहिलं आणि आपलं मन त्याच्या ठिकाणी ठेवलं, त्याला आळवत राहिलं, रामकृष्ण नामाचा, हरिनामाचा सातत्याने उच्चार करत राहिलं, तर आपलं मन त्याच्या ठिकाणी हरपून जातं आणि आपण त्याच्याशी एकरूप व्हायला लागतो. तर आपण त्याच्याशी जी सलोकता असेल, समीपता असेल, सायुज्यता असेल, अशा प्रकारच्या मुक्ती आपण त्याच्यापर्यंत साध्य करायला लागतो. म्हणून नामाचा उच्चार सातत्याने आपल्याला सगळ्या उच्चारापेक्षा किंवा सगळ्या वासनांच्यापासून दूर नेण्यासाठी नामोच्चार हा सगळ्यात श्रेष्ठ मार्ग माऊलींनी आपल्याला सांगितलेला आहे. परंतु हा नामोच्चार करत असताना, नामजप करत असताना त्याच्यामध्ये भावयुक्तता असली पाहिजे, प्रेम असलं पाहिजे, भगवंताबद्दलचे आस्था असली पाहिजे, भगवंताच्या अस्तित्वाची आपल्याला खात्री असली पाहिजे. भगवंत आपल्या अवतीभोवती आहे, आपल्या अवतीभोवती नाही, तो आत आहे याची भावना ठेवून, हरिकेंद्रित भाव ठेवून आपण जर सातत्याने नामजप करत राहिलो तर आपल्यातला भगवंत हा जागा व्हायला लागतो. म्हणून नाम घेत असताना, नामजप करत असताना पोपटपंची व्हायला नको आहे. जसं एखाद्या पोपटाला किंवा एखाद्या प्राण्याला आपण एखादी गोष्ट शिकवतो, तो तेवढ्यापुरतीच करतो, त्याच्यापेक्षा जास्त त्याला करता येत नाही किंवा त्याच्यापेक्षा कमी त्याला करता येत नाही. तर त्याला फक्त तेवढंच येतं, त्याच्यामध्ये भावना किंवा बुद्धी ह्याचा वापर नसतो. म्हणून आपल्याला भावना ठेवायची आहे, बुद्धी वापरायची आहे, मन ठेवायचं आहे आणि त्याच्याशी एकरूप होण्याचा प्रयत्न करायचा आहे. असं नाम आपल्याला भावयुक्त नाम सातत्याने घेत राहायचं आहे. ही याच्यामध्ये यांत्रिकता यायला नको आहे. यांत्रिकता म्हणजे फक्त एखादी बटन किंवा कळ दाबली की यंत्र चालू होतं आणि बटन दाबलं की यंत्र बंद होतं. म्हणजे एक विशिष्ट ठिकाणी आपण बसून जर एक विशिष्ट नाम घेत राहिलो, परंतु आपल्या मनामध्ये असंख्य विचार असतील, आपली बुद्धी भरकटत असेल, आपलं मन भरकटत असेल, तर ती यांत्रिकता, तसं नामजप हा काही उपयोगाचा नाही आहे. तर पूर्णपणे आपण भगवंताशी एकरूप होऊन नाम घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कसरत किंवा यांत्रिकता, पोपटपंची हे सगळं टाळून भावयुक्त नाम, ओलाव्याने नाम, आपल्या मनामध्ये प्रेमयुक्त नाम, हरीला आळवण्याचं नाम, त्याच्याशी एकरूप होण्याचं, त्याच्याशी तादात्म्य साधण्याचं नाम आपल्या ओठावर सातत्याने आलं पाहिजे, आपल्या मनामध्ये ते रेंगाळलं पाहिजे. तर जो हरिपाठ आपण करतो आहोत, जो माऊलींनी दिलेला हरिपाठ आहे हा आपण करतो आहोत किंवा अनेक संतांनी दिलेले हरिपाठ आहेत, हे जर आपल्याला करायचे असतील तर ते आपल्या जीवनात उतरले पाहिजे. त्याच्यामध्ये जो मार्ग दाखवलेला आहे, त्याच्यामध्ये जो वर्तणूक दाखवलेली आहे, ती आपल्या वर्तनातून दिसली पाहिजे, ती आपल्या चालण्या बोलण्यातून दिसली पाहिजे, ती आपल्या वागण्यातून दिसली पाहिजे. असा हरिपाठ आपल्या जीवनात आला पाहिजे. आणि हा हरिपाठ किंवा नाम घेत असताना ही व्यक्त उपासना आहे. म्हणजे आपण एक रामाचं रूप असेल, कृष्णाचं रूप असेल, नरसिंहाचं रूप असेल किंवा गणपतीचं रूप असेल, लक्ष्मीचं रूप असेल, हे रूप समोर ठेवून ते नाम घेतो आपण आणि ते नाम उच्चारल्यानंतर आपल्यासमोर ती देवता किंवा तो देव आपल्यासमोर उभं राहत असतो. म्हणून हे नाम कल्पलेलं आहे आणि त्या नामाचा उच्चार करून आपण त्या देवाला आळवण्याचा प्रयत्न करत असतो. कारण अव्यक्त उपासना ही अतिशय कठीण उपासना आहे. म्हणून नाममार्गाने गेलं तर व्यक्त उपासना होते आणि ते स्वरूप आपल्यासमोर उभं राहतं. म्हणून आपल्या भोवती जे जग आहे ते दृश्य जग आहे आणि हे दृश्य जग हे अनेक आकाराचं आहे. याच्यामध्ये अनेकपणा आहे, वेगवेगळी झाडं आहेत, वेगवेगळी पानं आहेत, वेगवेगळी फुलं आहेत, मातीचे आकार वेगळे आहेत, दगडाचे आकार वेगळे आहेत. स्थल आणि कालाचं याला बंधन आहे. हे दृश्य जग जे आहे याचं स्थल आणि काल, याला कालाचं पण बंधन आहे. याला आदी आहे आणि अंत आहे, याचं ठिकाण ठरलेलं आहे, याचे आकार वेगवेगळे आहेत. हे जे सगळं दृश्य जग आहे हे आसार जग आहे आणि याच्या बाहेर, याच्या साह्याने हा देहच नसेल तर आपण परमात्मा प्राप्त करू शकत नाही. ही सृष्टी नसेल तर आपण परमात्मा प्राप्त करू शकत नाही. कारण याच्यामध्येच तो दडलेला आहे आणि त्याला प्राप्त करून घ्यायचं असेल तर याच्या बाहेर जाऊन आपल्याला त्याचा शोध घ्यावा लागतो. म्हणून ही जी सृष्टी आहे, हा देह आहे, याच्यामध्ये चेतन रूपामध्ये, चैतन्य रूपामध्ये परमात्मा नांदतो आहे आणि त्याला आपल्याला जागा करायचं आहे, त्याला आपल्याला प्राप्त करायचं आहे, त्याला आपल्याला ओळखायचं आहे. म्हणून या दृश्य जगामध्ये जो अदृश्य आहे त्याला प्राप्त करून घेण्यासाठी म्हणून हरिनाम आपल्यातला परमात्मा जागृत करत असते. म्हणून हरिनाम सातत्याने उच्चारावे असं माऊली आपल्याला सांगतायत, असे सगळेच संत आपल्याला सांगतायत. म्हणून हे जे निराकार आहे, अगोचर आहे, अगोचर याचा अर्थ जे इंद्रियांना
दिसू शकत नाही, जाणवू शकत नाही, स्पर्शाने जाणवू शकत नाही, डोळ्याने आपण त्या चर्मचक्षुणी त्याला पाहू शकत नाही, किंवा हाताने त्याला स्पर्श करू शकत नाही, किंवा हातात घेऊ शकत नाही, कानाने त्याला ऐकू शकत नाही, परंतु त्याची जाणीव आपल्याला होऊ शकते जर आपण त्याला शोधण्याचा प्रयत्न केला, त्याचं नाम सातत्याने घेत राहिलो तर आपल्याला तो प्राप्त होऊ शकतो. आणि तो प्राप्त करून घेण्यासाठी, असा अगोचर निराकार निर्गुण असलेला परमात्मा प्राप्त करून घेण्यासाठी, परमात्मा गुणातीत आहे तर आपल्याला पण गुणातीतच व्हावं लागतं, परमात्म्यासारखं व्हावं लागतं, म्हणजे परमात्मा आपल्याला प्राप्त होतो. म्हणून भगवंत आपल्याला या 14व्या अध्यायामध्येच, गुणत्रय विभाग योग या अध्यायामध्येच 24 आणि 25व्या श्लोकामध्ये आपल्याला गुणातीत कसं होता येतं याची काही लक्षणं सांगतात. आणि ती लक्षणं जर आपण पाहिली तर आपल्याला पण गुणातीत होता येतं आणि परमेश्वर प्राप्ती करून घेता येते. सम दुःख सुख स्वस्थस सम लोष्टाश्म कांचनहा तुल्य प्रिया प्रियो धीरस तुल्य निंदात्म संस्तुतीही मानापमानयोस्तुल्यस तुल्यो मित्ररिपक्षयोः सर्वारंभ परित्यागी गुणातीतस्य उच्यते. अशा प्रकारे वेगवेगळे गुण गुणातीत होण्यासाठी कसे असावे लागतात हे 24 आणि 25व्या श्लोकामध्ये भगवंतांनी वर्णन केलेलं आहे. सम दुःख सुखस, सुख आणि दुःख ज्याच्या ठिकाणी सम आहे याचा अर्थ त्याला सुख दुःख कळत नाही, तो वेडा आहे असं नाही आहे. पण जीवनामध्ये येणारं सुख किंवा दुःख हे आपल्या कर्माचं फळ आहे, जे भगवंतांनी आपल्याला दिलेलं आहे. ते सोसण्यासाठी, ते सहन करण्यासाठी भगवंत आपल्या आत बसलेला आहे, चैतन्य रूपामध्ये तो नांदतो आहे आणि तो आपल्याला मदत करतो आहे. आणि त्यांनी दिलेलं जे सुखदुःख असेल ते आपल्या कर्माचं फळ असेल, ते आपण भोगण्यासाठी आहोत. म्हणून तो दुःख येवो किंवा सुख येवो दोन्हीकडे समदृष्टीने पाहतो आणि तो स्वस्थ असतो, शांत असतो, स्वभावाने मन विचलित न होता भगवंतावर त्याची श्रद्धा असते. आणि समलोष्टाश्म कांचन हा म्हणजे ज्याचा दृष्टिकोन हा दगड माती सोने यांच्याकडे बघण्याचा सारखा आहे. याचा अर्थ दगड आला म्हणून तो तिजोरीत ठेवतो आणि सोनं आहे म्हणून रस्त्यावर फेकतो असा अर्थ होत नाही. परंतु जेव्हा त्याला दगड प्राप्त होतो त्यावेळेस जसं त्याचं मन असतं तसं सोनं प्राप्त झाल्यावर सुद्धा तसंच मन असतं, ते विचलित होत नाही किंवा त्याचा ध्यास त्याला लागत नाही. किंवा सोनं किमती आहे म्हणून तो त्याच्या पाठीमागे लागत नाही, दगड किमती नाही म्हणून तो त्याचा द्वेष करत नाही आहे. एखाद्याचं आवड निर्माण होणे, एखाद्याबद्दल द्वेष निर्माण होणे अशा प्रकारची भावना त्याच्या ठिकाणी राहत नाही. ती भावना ही समपातळीवर असते, समतेवर असते. म्हणून दगड माती सोने याला समभावाने पाहणारा जो आहे, म्हणून सोनं मिळालं म्हणून आनंद होतो आणि दगड मिळाला म्हणून दुःख होतो, त्या सुखदुःखाच्या भावना त्याच्या ठिकाणी येत नाहीत, त्यालाच सम असं म्हटलेलं आहे. आणि तोच खऱ्या अर्थाने गुणातीत होऊ शकतो. तुल्य प्रिया प्रियो धीरस, जो धैर्यवान आहे. पण प्रिय आणि अप्रिय, एखादी व्यक्ती आपल्या समोरून येत आहे ती आपल्याला आवडीची नाही आहे आणि एखादी व्यक्ती आपल्या समोरून येत आहे ती खूप आवडीची आहे. एखादी गोष्ट आवडीची आहे आणि एखादी गोष्ट नावडीची आहे असा भेद त्याच्यामध्ये राहत नाही. तो दोघाकडेही सारख्याच दृष्टीने पाहत असतो, सारख्याच दृष्टीने त्याचं वर्तन करत असतो, त्या सारखा व्यवहार करत असतो. अशी जी व्यक्ती आहे ती गुणातीत व्यक्ती आहे. तुल्य निंदात्म संस्तुती ही, माणसाला कोणी दुसऱ्याने आपली स्तुती केली, आपल्याला चांगलं म्हणलं की आवडतं, आणि एखाद्याने नाव ठेवलं, एखाद्याने आपली निंदा केली की आपलं दुःख होतं, आपलं मन विचलित व्हायला लागतं. तर निंदेनी किंवा स्तुतीनी ज्याचं मन विचलित होत नाही, ज्याची बुद्धी भरकटत नाही, ज्याचं तोंडातून वाईट शब्द निघत नाहीत, जो अगदी धैर्यवान असतो, स्वस्थ असतो, शांत असतो, अशी व्यक्ती खऱ्या अर्थाने गुणातीत असते. मानापमान योस तुल्यस, म्हणजे ज्याच्या ठिकाणी मान असो किंवा अपमान असो, आपण सातत्याने मान शोधत असतो. कुठेही गेलं की आपल्याकडे कोणीतरी विशेष लक्ष द्यावं, आपल्याला कोणीतरी चांगलं म्हणावं, आपल्याला कोणीतरी उठून जागा द्यावी, अशा प्रकारची भावना असते. आणि थोडंही कुणी आपल्याला दुर्लक्ष केलं की आपल्याला अपमान वाटायला लागतो. तर ह्या दोन्ही गोष्टी ज्याच्या ठिकाणी सम आहेत, कुणी हत्तीवरून मिरवणूक काढली काय आणि कुणी हत्तीला धरून पुढं ओढायला लावलं काय, किंवा एखाद्याला पालखीत बसवलं काय किंवा पालखीला जुंपलं काय, त्याच्यात काही फरक पडत नाही. असा जो तुल्य बुद्धीने वागतो, समबुद्धीने वागतो, तो खऱ्या अर्थाने गुणातीत असतो. मित्रारिपक्ष योहो, मित्र किंवा शत्रू ह्या दोन्हीकडे पाहण्याचा दृष्टिकोन सारखाच. याचा अर्थ मित्राचा द्वेष करतो आणि शत्रूवर प्रेम करतो असाही होत नाही.
तर मित्र आला तरी आवडीनेच घेतो आणि शत्रू आला तरी त्याला आवडीनेच घेतो. दोघांच्याही कडे पाहण्याचा किंवा त्यांना मदत करण्याचा, त्यांची चांगलं चिंतण्याचा हा जो बुद्धीचा भाग आहे, हा भाग त्याच्या ठिकाणी सम असतो. सर्व आरंभ परित्यागी म्हणजे ज्याला स्वतःच्या कार्याचा अभिमान नाही आहे किंवा काही प्राप्त करण्यासाठी नवीन कार्य आरंभ करण्याचा किंवा धनवान श्रीमंत होण्याचा सातत्याने तो प्रयत्न करतो आहे असं नाही आहे. तर जे काही काम करतो आहे तो भगवंतासाठी करतो आहे. ज्याला आरंभ करायचा असेल तर भगवंतासाठी, अंत करायचं असेल तर भगवंतासाठी, कार्य करायचं असेल तर भगवंतासाठी, अशी जी भावना ज्याच्या ठिकाणी असते. आपण जे करतो आहोत, आपल्याला जे प्राप्त आहे ते भगवंताचं आहे, आपण जे प्राप्त करणार आहे ते भगवंताचं आहे आणि आपण इथे जे सोडून जाणार आहे ते सगळं भगवंताचं आहे. हा देह भगवंताचा आहे, आत्मा त्याचा अंश आहे. अशा प्रकारची जी भावना ज्याच्यामध्ये असते अशी व्यक्ती गुणातीत असते. ह्या सगळ्या गुणांनी जो युक्त आहे त्याला गुणातीत म्हटलेलं आहे. आणि असा गुणातीत व्यक्ती या अगुण परमात्म्याला, निर्गुण परमात्म्याला प्राप्त करू शकतो असं भगवंत या 14व्या अध्यायामध्ये आपल्याला सांगताहेत. आपल्याला आपल्या ठिकाणी असलेल्या आत्म्याची पण ओळख करून घ्यावी लागते, कारण आत्मा किंवा जीवात्मा हा परमात्म्याचा अंश असतो. आत्म्याचं स्वरूप आणि परमात्म्याचं स्वरूप हे सारखंच आहे. तो नित्य आहे, सर्वव्यापी आहे, स्थिर आहे, सनातन आहे, अमर आहे आणि तो परमात्म्याचा अंश आहे. आणि तो फक्त हा आत्मा हा देहामध्ये असतो, परंतु देहापेक्षा वेगळा असतो आणि तो देह हा नश्वर आहे. तो देह, आत्मा हा देह बदलत असतो, एका देहातून दुसऱ्या देहामध्ये प्रवेश करत असतो. ही आत्म्याची खरी ओळख आहे. आत्मा नष्ट होत नाही किंवा तो नश्वर नाही, तर तो ईश्वराचा अंश आहे आणि तो सातत्याने एका देहातून दुसऱ्या देहात जातो. तो सर्वव्यापी, नित्य आणि स्थिर असलेला आहे. अशी आत्म्याची ओळख आपल्याला करून घेता आली पाहिजे. म्हणून आत्म्याचं वर्णन करताना भगवंत गीतेच्या 2ऱ्या अध्यायामध्ये 23व्या श्लोकात सांगतायत, नयनं छिन्नन्ति शस्त्राणि नयनं दहति पावकाः न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः. म्हणजे जो शस्त्रांनी कापला जाऊ शकत नाही, जो अग्नीने जाळला जाऊ शकत नाही, जो पाण्याने भिजवला किंवा द्रवाने भिजवला जाऊ शकत नाही, जो हवेने वाऱ्याने सुकवला जाऊ शकत नाही, वाळवला जाऊ शकत नाही, असा आत्मा आहे. आणि जो आत्मा निर्गुण निराकार आहे, अगोचर आहे आणि ह्या आत्म्याला आकार नाही आहे आणि ह्याला स्थलकालाचं बंधन नाही आहे. असा जो आत्मा आहे तो स्वतंत्र आहे. हा देहाशी तो बांधल्या गेलेला आहे गुणामुळे आणि तो देहाशी बांधल्या गेलेला आहे. त्याला मुक्त करण्यासाठी म्हणून भगवंताचं नाव घ्यावं लागतं, भगवंताला आळवावं लागतं, भगवंताला ओळखावं लागतं. आत्म्याचं स्वरूप आणि परमात्म्याचं स्वरूप हे सारखं आहे हे सांगण्याचा प्रयत्न इथे आपण करतो आहोत. म्हणून भगवंताला ओळखायचं असेल, आत्म्याला ओळखायचं असेल तर आपल्याला भगवंत हा अभ्यासाने, ध्यासाने, प्रयत्नाने प्राप्त होत असतो आणि आपला स्वभाव तसा बनवावा लागतो. कारण आपल्या ठिकाणी भगवंत वासना निर्माण झाली, आपल्या ठिकाणी जशी वासना निर्माण होते, जसा काम निर्माण होतो, तसे आपले प्रयत्न असतात, तसं आपलं स्फुरण असतं, तशी आपली वृत्ती असते, तसे आपले कर्म असतात. म्हणून आपण वासना जर भगवंताच्या ठिकाणी ठेवली, भगवंतच प्राप्त करून घेण्याची वासना ठेवली तर आपल्याला प्रयत्नाने, ध्यासाने, अभ्यासाने, ध्यानाने आपल्याला भगवंत प्राप्त व्हायला लागतात किंवा भगवंत कळायला लागतात. म्हणून भगवंताचं ध्यान हे सातत्याने आपल्या ठिकाणी असलं पाहिजे आणि त्याच्यासाठी त्याचं नाम आपल्या अंतरात असलं पाहिजे. मग ते वैखरी वाणीने असो, मध्यमा वाणीने असो, पश्चंती वाणीने असो, ज्या पद्धतीने आपल्याला ते जसं जसं आपण प्रगती करत जाऊ, जशी जशी आपल्याला उन्मनी अवस्था प्राप्त होत जाईल तसतसं आपण त्याचं नाम हे आपल्या ठिकाणी प्राप्त करू शकतो. म्हणून आपल्या ध्यानामध्ये सातत्याने भगवंताचं एक षडैश्वर्य रूप आपल्या अंतरामध्ये सातत्याने नांदलं पाहिजे, आपल्या इंद्रियामध्ये सातत्याने नांदलं पाहिजे. भगवंताचं जे षडैश्वर्य रूप आहे ते ज्ञानयुक्त आहे, बलयुक्त आहे, यशयुक्त आहे, ध्यान आहे, सौंदर्य आहे, वैराग्य आहे. ह्या 6 गुणांनी युक्त असलेलं भगवंताचं रूप हे सातत्याने आपल्या दृष्टीसमोर असलं पाहिजे, आपल्या अंतरात असलं पाहिजे आणि त्याचंच नाम आपण सातत्याने घेतलं पाहिजे. म्हणून माऊली आपल्याला हे सगुण आसार आणि निर्गुण सार ह्या पद्धतीनं समजावून सांगतात आणि त्याच्यासाठी आपल्याला सातत्याने नाम घेण्यासाठी सांगतात. हरिनाम घ्यावे असा आग्रह ते धरतात आपल्याला. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणाचा आग्रह धरतात. म्हणून निर्गुण निराकार असलेला परमात्मा हा सगुण रूपामध्ये येतो तेव्हा आपल्या इच्छेने येत असतो.
तो आपल्या इच्छेने आकार धारण करत असतो, त्या इच्छेने गुण धारण करत असतो. म्हणून त्यांचा अवतार होतो आणि आपला जन्म होत असतो. पृथ्वीवर ज्या ज्या वस्तू निर्माण होतात त्यांचा जन्म असतो, त्याला अंत असतो. परंतु भगवंताला जन्म आणि अंत ह्या गोष्टी नसतात. ते आपल्या इच्छेने आकार घेतात आणि आपला अवतार या रूपामध्ये येतात आणि तो आपला अवतार आपल्या इच्छेने संपवतात. म्हणूनच त्यांनी मत्स्यरूप घेतलं, कुर्मरूप घेतलं, वराहरूप घेतलं, अशी वेगवेगळी प्राण्यांची रूपं घेतली. वामन अवतार धारण केला, नरसिंह अवतार धारण केला, ज्याच्यामध्ये प्राणी आणि मानव दोन्हीचं शरीर त्यांच्या ठिकाणी आहे. राम आणि कृष्णांसारखा पूर्ण अवतार धारण केला. असे वेगवेगळे अवतार त्यांनी धारण केले, ते आपल्या इच्छेने धारण केले. आणि जसं पाहिजे तसं रूप ते केव्हाही प्राप्त करून घेऊ शकतात. जसं देवकी मातेच्या पोटी जन्म घेत असताना वसुदेव देवकींच्या समोर त्यांनी सुरुवातीला जेव्हा इथे अवतार घेतला त्यावेळी दिव्य रूप दाखवलं, विष्णुरूप, भव्य असं विष्णुरूप त्यांना दोघांना दाखवलं. आणि त्याच्यानंतर बाळकृष्ण रूपामध्ये ते देवकी मातेच्या मांडीवर खेळायला लागले. म्हणजे पाहिजे तो आकार, पाहिजे ते रूप त्यांना धारण करता येतं, कारण ते त्यांच्या इच्छेवर अवलंबून असतं. बालपणीच त्यांनी जे अगाध असं कर्तृत्व करून दाखवलेलं आहे तेच करू शकतात. ते दुसऱ्या व्यक्तीच्यानी किंवा मानवाच्यानी ते शक्य नसतं. ते भगवंताच्या ठाईच असं कर्तृत्व असतं. कारण बाळकृष्ण रूपामध्येच अगदी पाळण्यातल्या रूपामध्ये त्यांनी पुतना मावशीचा वध केला, अघासुराचा वध केला, बकासुराचा वध केला, धेनुकासुराचा वध केला. असे लहान वयामध्ये, बालवयामध्येच अनेक असुरांना मारण्याचं काम त्यांनी केलं. कंसाचं 12व्या वर्षी कंसाचा वध केला आणि लहान असतानाच कालिया सर्पाचं मर्दन करून त्याला हाकलून लावलं, त्याला घालवून लावलं. अशा प्रकारचं अगाध कार्य हे भगवंत करू शकतात. आणि त्यांच्या लीला, त्यांचं कार्य, त्यांचं नाव हेच आपल्या सातत्याने आपल्या ओठावर, आपल्या इंद्रियाच्या ठिकाणी असलं पाहिजे, म्हणजे ते आपल्याला प्राप्त होतात. म्हणून हरिनाम घेण्याचा आग्रह माऊली आपल्याला या हरिपाठाच्या माध्यमातून करत आहेत. अर्जुनाचे सारथी म्हणून, मित्र म्हणून, नातेवाईक म्हणून कृष्ण भगवंतांनी कार्य केलेलं आहे. म्हणून श्रीकृष्ण भगवंत अर्जुनाचे सारथी होते, द्विभुज रूपामध्ये होते, त्याचे सखा होते. आणि त्यांनी त्याला युद्धभूमीवर गीता सांगत असताना विश्वरूप किंवा विराट रूपाचं दर्शन घडवलेलं आहे, जे साध्या चक्षुंनी किंवा साध्या नेत्रांनी आपण ते पाहू शकत नाही. त्याला दिव्यदृष्टी दिली आणि त्यांना अर्जुनाला त्यांनी आपलं विश्वरूप दाखवलं, विराट रूप दाखवलं. आणि जेव्हा अर्जुन घाबरला, नको म्हणाला, तेव्हा त्याला परत चतुर्भुज विष्णुरूप मध्ये त्या अर्जुनाला त्यांनी दर्शन दिलं. म्हणजे अगाध असं कार्य असेल, कर्तृत्व असेल, सामर्थ्य असेल, ते दाखवू शकतात. आणि कोणतंही रूप ज्यांना आपण निराकार निर्गुण असं म्हणतो, तर त्यांना गुणरूपामध्ये, आकार रूपामध्ये सुद्धा या प्रकृतीमध्ये त्यांना रूप घेता येतं. ते कर्तृत्व फक्त त्यांच्याच ठिकाणी असतं. म्हणून असं रूप पाहण्यासाठी, असं मित्र करून घेण्यासाठी, त्यांना आपला सखा करून घेण्यासाठी, त्यांना प्राप्त करून घेण्यासाठी सातत्यानं नाव घ्यावं लागतं. आणि त्या नावाचा, त्या रूपाचा ध्यास आपल्याला लागला पाहिजे, त्याचं ध्यान आपल्याला लागलं पाहिजे, त्याचा अभ्यास आपल्याला लागला पाहिजे. आणि म्हणून सातत्याने, म्हणून संतांनी आपल्याला या बाबतीमध्ये तेच मार्गदर्शन सगळ्याच संतांनी केलेलं आहे. कोणतेही संत घ्या, साधू घ्या, ते आपल्याला हेच सांगतात की भगवंताचं रूप पहा, भगवंताचं नाव घ्या, भगवंताला जीवभाव करा, तरच आपण भगवंताला प्राप्त करू शकतो. म्हणून तुकाराम महाराज असं सांगतात, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवभाव. म्हणजे आपण जेव्हा तोंडाने बोलतो, मुखाने बोलतो, वाच्यता करतो, त्यावेळेस विठ्ठलाचं नाम यावं. आपल्याला जेव्हा पाहायचं असतं, डोळे झाकलेले असत किंवा उघडलेले असत, आपल्याला त्याला आठवायचं असतं, तेव्हा विठ्ठलाचंच रूप आठवलं पाहिजे. आणि जे आपण कर्म करतो आहोत, करावा विठ्ठल, आपण जे कर्म करतो आहोत ते विठ्ठलाचंच कर्म आहे, पांडुरंगाचं कर्म आहे, ईश्वराचं कर्म आहे, कर्तृत्व आहे, असं म्हणून आपण तो आपल्याकडून करून घेतो आहे. या भावनेनी आपण या शरीराकडून, या देहाकडून काम करून घेतलं पाहिजे आणि त्याच्या ठिकाणी जीवभाव ठेवावा, म्हणजे तो भेटतो, असं तुकाराम महाराज आपल्याला सांगतात. म्हणून संत नामदेवांनी सुद्धा असंच सांगितलेलं आहे की आपल्याला पूर्वपुण्य असेल, अनेक जन्माचं पुण्य असेल, तेव्हा कुठं आपल्यावर ईश्वर कृपा करतो, तेव्हा कुठं आपल्यावर ईश्वराची दया होते. म्हणजे जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा विठ्ठले कृपा केली.
आम्ही एकाच जन्मात नाही. त्यांना संत नामदेव असतील, संत एकनाथ असतील, यांना आपले पूर्वजन्म कळत होते किंवा आठवत होते, माहिती होते, म्हणून ते सांगतात की आम्ही अनेक जन्मामध्ये असं पुण्य केलेलं आहे, म्हणून आमच्यावर विठ्ठलांनी या जन्मात कृपा केली आणि आम्हाला दर्शन दिलं, आम्हाला तो प्राप्त झाला. अशी भावना संत नामदेव व्यक्त करतात. माऊलीसुद्धा आपल्या अनेक अभंगांच्या मधून तेच सांगतात. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवडी. आम्ही खूप सत्कृत्य केले, अनेक जन्म कृत्य केले, चांगले कर्म केले, सद्विचार केला, सत्कृत्य केले, म्हणून आम्हाला विठ्ठलाची आवड निर्माण झाली, विठ्ठल नामाची आवड झाली, वारीची आवड झाली, पूजेची आवड झाली, उपासनेची आवड झाली, अभंगाची आवड झाली. अशी आवड आम्हाला भगवंताच्या कृपेमुळे झाली आणि या सत्कृत्यामुळे झाली, असं माऊली म्हणतात. सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर. सगळ्या अनेक आम्ही सुखदुःख भोगले, पण खरं सुख, खरा आनंद जर प्राप्त करायचा असेल तर जो पांडुरंग विटेवर उभा आहे, तो रखुमादेवी चा पती आहे आणि आपणा सर्वांचा बाप आहे, आपला सर्वांचा गुरु आहे, असा परमात्मा विठ्ठल रूपामध्ये पांडुरंगाच्या ठिकाणी विटेवर उभा आहे आणि त्याला प्राप्त करून घेण्यासाठी, खरं सुख प्राप्त करण्यासाठी, त्याची आवड निर्माण होण्यासाठी सुकृत करावं लागतं आणि त्याची आवड निर्माण करून घ्यावी लागते, असं माऊली म्हणतात. माऊली अजून एका अभंगामध्ये असंच म्हणतात की जन्मजन्मांतरीची पुण्यसामग्री तरीच येईल नाम जिव्हाग्री श्रीरामाचे. अनेक जन्म पुण्य केले, पुण्य जमा केलं, सामुग्री म्हणजे पुण्य जमा केलं, पुण्य साठवलं तर आपल्या जिभेवर हे नाम यायला लागतं. आणि अन्यथा श्रीरामाचं नाम हे सरासरी येत नाही. जसं वाल्मिकी ऋषींना वाल्या असताना नारद मुनींनी त्यांना रामनाम घ्यायला सांगितलं, तेव्हा ते येत नव्हतं. मग त्यांनी मरामराचा उच्चार केला, तेव्हा तो मरामरापासून राम राम झाला आणि वाल्मिकी मुनी हे वाल्मिकी ऋषी झाले. तर आपल्या जिव्हाग्री सहज नाम येण्यासाठी सुद्धा काही सत्कृत्य करावं लागतं, पुण्य करावं लागतं, पुण्याचा साठा करावा लागतो. आणि असा पुण्याचा साठा जो मोजता येणार नाही, अशा प्रकारचा पुण्याचा साठा तुमचा याच जन्मी प्राप्त होऊ शकतो, जमू शकतो आणि याच जन्मी तुम्हाला भगवंताचं दर्शन घडू शकतं, असं माऊली या अभंगातून सांगतायत. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. म्हणजे न मोजता येण्या इतकं पुण्य हरिमुखे म्हटल्यानंतर आपल्याला प्राप्त होतं, असा आग्रह माऊली करतात. आणि हे पुण्य प्राप्त व्हायचं असेल, आपल्याला मोक्ष प्राप्त व्हायचा असेल, आपल्याला वैकुंठ भुवनात जायचं असेल, आपल्याला भगवंताशी एकरूप व्हायचं असेल तर आपल्याला सातत्याने नाम घ्यावं लागतं, अनेक जन्म नाव घ्यावं लागतं. आणि ह्या जन्मात सुद्धा सातत्याने नाम घ्यावं लागतं. म्हणजे शेवटच्या क्षणी आपल्याला नाम आपल्या जिभेवर येतं आणि शेवटच्या क्षणी आपली बुद्धी, आपली जिव्हा, आपलं मन ज्याच्या ठिकाणी असेल तो जन्म आपल्याला प्राप्त होत असतो. आणि ही जी प्रगती आहे, जे पुण्यफळ आहे, ते आपल्याला अनेक जन्मामध्ये असं थोडं थोडं पुण्य जमा केल्यानंतर थोडी थोडी प्रगती होत जाते आणि कोणत्या तरी जन्मामध्ये आपल्याला भगवंत प्राप्त होतात. त्यासाठी अंतिम क्षणी जर नाम यायचं असेल आणि पुन्हा आपल्याला मनुष्यजन्म प्राप्त व्हायचा असेल, पुन्हा भक्ती करायची असेल तर अंतिम क्षणी नाम यावं लागतं. यासाठी भगवंत गीतेच्या 8व्या अध्यायातील 5व्या श्लोकामध्ये असं सांगतायत, अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम यः प्रयाति स्मद्भावम याति नास्त्यत्र संशयाः. अंतकाली जर आपण भगवंताचं स्मरण केलं तर तो ज्याचं स्मरण करेल त्या योनीला तो प्राप्त होतो. जर भगवंताचं स्मरण केलं तर भगवंतालाच तो प्राप्त होतो, सायुज्यता मुक्ती प्राप्त होते, असं भगवंत याच्यामध्ये सांगता आहेत. म्हणून त्याच्यासाठी आपण एक जर उदाहरण पाहिलं तर जडभरताचं उदाहरण याच्यासाठी खूप चांगलं उदाहरण आहे. आणि जडभरतांना ही मुक्ती प्राप्त करून घेण्यासाठी 3 जन्म घ्यावे लागले होते. कारण अंतकाली नाव यायचं आलं नसेल तर अंतकाली ज्याचं नाव येईल त्याच्याच योनीला तो प्राप्त होत असतो. ऋषभदेवांचे 100 पुत्र होते, त्याच्यातला मोठा पुत्र हा राजा भरत होता. आणि हा राजा भरत सम्राट किंवा न्यायी राजा, उपासना करणारा राजा, पूजा करणारा राजा, अशा प्रकारची त्याची प्रतिमा होती. आणि त्यांनी काही दिवस सुखासमाधानाने राज्य केल्यानंतर मग राजा भरतांनी असं ठरवलं
की हे राज्य आपल्या मुलाबाळांना द्यायचं आणि आपण जाऊन तपश्चर्या करायची. त्याने आपलं राज्य मुलांच्यामध्ये वाटून टाकलं आणि ते वनामध्ये तपश्चर्या करायला निघून गेले. अशीच तपश्चर्या करत असताना, उपासना करत असताना त्यांच्यासमोरून एक गरोदर हरणी पळत होती. तिच्या मागे वाघ लागला होता आणि ही हरिणी घाबरून पळत असताना, ही गरोदर असलेली हरिणी एका जलाशयावरून वाघाच्या भीतीनं उडी मारायला गेली आणि गतप्राण झाली. परंतु ती त्याच वेळी बाळंत झाली, प्रसूत झाली आणि तिला एक गोंडस असं पाडस झालं जे पाण्यामध्ये पडलं. मग भगवंतानी त्याला, राजा भरतानी त्याला उचलून आणलं आणि त्याचं कोणी नाही म्हणून त्याची सेवा केली. त्याचा राजा भरतांना ह्या अंतिम क्षणी लळा लागला, माझ्यानंतर याचं काय. भगवंतावर सोडण्याच्या ऐवजी त्यांनी कर्तृत्व आपल्याकडे घेतलं आणि माझ्यानंतर याचं काय होईल ह्या चिंतेमध्येच ते मरण पावले. परंतु त्यांनी शेवटच्या क्षणी ह्या हरणाचं किंवा त्या पाडसाचं स्मरण केल्यामुळे, त्याच्या ठिकाणी आसक्ती मोहमाया झाल्यामुळे, त्यांना अंतिम क्षणी त्यांनी पाडसाचं चिंतन केल्यामुळे त्यांना तोच मृगाचा जन्म किंवा हरणाचा जन्म प्राप्त झाला आणि ते हरणाच्या जन्मामध्ये गेले. परंतु त्यांचं पुण्यप्रभाव एवढा होता, त्यांचं पुण्य इतकं मोठं होतं की त्यांना हरिण जन्मामध्ये सुद्धा, या मृगजन्मामध्ये सुद्धा आपल्या पूर्वस्मृती आठवत होत्या, स्मृती होत्या. त्यांना आपल्या पूर्वजन्मांची आठवण येत होती. त्यांना कळत होतं आपण काय होतो आणि आता काय झालो. म्हणून त्यांनी जे काही आपलं कर्मफल असेल ते पाडस जन्मामध्ये, त्या हरिण जन्मामध्ये भोगलं आणि त्याच्यानंतर त्यांना भरत याच नावानी एका ब्राह्मण कुळामध्ये जन्म मिळाला. परंतु त्यांचं वागणं हे विधेय अवस्थेत असल्यामुळे त्यांचं नाव जडभरत असं पडलं. जडभरत म्हणजे ते विधेय अवस्थेत राहायचे. त्यांना सगळं कळत होतं, मागचे जन्म आठवत होते, आपण ज्ञान त्यांना झालेलं होतं, आत्मानुभव आलेला होता. फक्त हा जो जगण्याचा भाग आहे तो त्यांना पूर्ण करायचा होता. म्हणून त्यांना त्यांच्या वडिलांनी काही शिकवण्याचा प्रयत्न केला, काही काम लावण्याचा प्रयत्न केला, तर त्यांनी ते जाणून बुजून टाळायचं, ते करायचं नाही आहे. शेतीचं काम सांगितलं करायचं नाही आहे, काही ब्रह्मकर्म करायला सांगितलं ते करायचं नाही असं करत, कारण ह्याच्यात गुंतून पडल्यानंतर परत मी कर्मामध्ये अडकून पडेल, आसक्तीमध्ये अडकून पडेल आणि मला परत जन्म घ्यावा लागेल, ही भावना त्यांच्या ठिकाणी होती. ते मग विधेय अवस्थेमध्ये आपल्याच उपासनेमध्ये सातत्याने जगत राहायचे. एके दिवशी असेच रस्त्याने जात असताना त्यांना काही कालीच्या भक्तांनी बळी देण्यासाठी म्हणून पकडून नेलं, धरून नेलं. कालीच्या समोर नेऊन त्यांची पूजा केली आणि त्यांना आता बळी देणार म्हटलं की काली मातेला लक्षात आलं की हा तर मोठा भक्त आहे, हा आत्मानुभव झालेला भक्त आहे, हा विधेय अवस्थेत जगणारा भक्त आहे, हा मोक्षप्राप्तीचा भक्त आहे आणि याचा वध होतो आहे. मग काली मातेनेच स्वतः शस्त्र हाती घेऊन ज्यांनी याचा बळी देण्याचा प्रयत्न केला होता त्यांचाच बळी घेतला आणि जडभरतांना मुक्ती दिली. जडभरत असेच रस्त्याने जात असताना एक दिवशी राजा रहुगणाची स्वारी समोरून येत होती, पालखी येत होती आणि जडभरत आपल्या धुंदीमध्ये चालत जात होते आणि रहुगण राजाची जी पालखी होती त्याची जे 4 भोई होते, कहार होते, त्याच्यातला एक कहार हा आजारी पडला आणि त्याच्यामुळे एक कहार कमी पडला. मग तो जो कोणी मुनीम असेल, हे असेल, त्यांनी जडभरताची प्रकृती पाहिली, हे हट्टाकट्टा मजबूत आहेत म्हणून यांना नेऊन त्या पालखीला जुंपलं. हे ब्राह्मणावस्थेमध्ये चाललेले होते. त्यांना त्या पालखीला जोडल्यानंतर हे रस्त्याने रिकामं चालणं काय, पालखीला नेऊन चालणं काय, यांच्यात काही फरक पडत नव्हता. परंतु ते जात असताना आपल्या पायाखाली मुंगी किडा येऊ नये म्हणून ते थोडं सावध चालायला लागले आणि पालखी हालायला लागली. पालखी हालायला लागली. मग राजावरून या लोकांना बोलायला लागला की तुम्हाला पालखी नीट वाहता येत नाही आहे, मला त्रास होतो, अशा पद्धतीने बोलायला लागली. तेव्हा ते बाकीच्या तिघांनी राजांना सांगितलं की हा जो नवीन आपण भुई आणलेला आहे हा भुई नीट चालत नाही आहे, हा भुई व्यवस्थित चालत नाही आहे, त्याच्यामुळे ही पालखी व्यवस्थित जात नाही आहे. म्हणून मग राजांनी या जडभरतांना बोलायला सुरुवात केली, त्यांना काही वाकडे शब्द बोलायला सुरुवात केली. तू अंगाने जाड आहेस, देहाने मोठा आहेस, तुला शिक्षा व्हायला पाहिजे, तुला नीट चालता येत नाही का, तुला या लोकांना सांभाळून नेता येत नाही का, तुला वजं उचलत नाही का, तुला खायला किती लागतं, अशा पद्धतीचे काही शब्द त्यांनी वापरायला सुरुवात केली.
तेव्हा हे ऐकून घ्यायला लागले. आणि जेव्हा त्यांनी जास्तच याला बोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी त्यांना राजा तू जी शिक्षा करशील ती ह्या देहाला करशील, आत्मा हा मुक्त आहे, अशा पद्धतीचे मार्गदर्शन करायला सुरुवात केली. मग राजाच्या लक्षात आलं की हा कोणीतरी महात्मा आहे आणि आपण एका ब्राह्मणाला आपल्या पालखीला जुंपलेलं आहे, ही चूक लक्षात आली. त्यांनी खाली उतरून जडभरतांचे पाय धरले आणि त्यांना सांगितलं की तुम्ही कोणीतरी महात्मा दिसताय आणि मला या बाबतीतलं मी मार्गदर्शन घेण्यासाठीच चाललेलो आहे, तर तुम्ही मला मार्गदर्शन करा. आणि मग राजा रहुगणासाठी परमहंस गीता रूपाने या जडभरतांनी त्यांना केलेला उपदेश परमहंस गीतेमध्ये आहे. मग त्यांनी त्याला देह, आत्मा, आत्म्याचं स्वरूप, शिक्षा देहालाच होऊ शकते, देह कसा आसार आहे आणि आत्मा कसा सार आहे, अशा पद्धतीचं मार्गदर्शन केलं. आणि राजा रहुगणानं त्यांचं शिष्यत्व पत्करलं. मी ह्या कथेचा किंवा ह्या गोष्टीच्या सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की राजा भरतांनी पाडसाबद्दल जी आसक्ती दाखवली अंतिम क्षणी, त्यामुळं त्यांना पाडसाचा जन्म घ्यावा लागला. त्याच्यानंतर जडभरताचा मनुष्यजन्म प्राप्त झाला. म्हणजे अंतिम क्षणी त्यांनी केलेल्या चुकीमुळे किंवा आसक्तीमुळे त्यांना 3 जन्म घ्यावे लागले आणि 3 जन्मानंतर त्यांना मुक्ती मिळाली. तर अंतिम क्षणी आपल्या ओठावर जर भगवंताचं नाम आलं आणि आपण मागे पुण्य केलं आहे न केलं आहे माहिती नाही आहे, पण ह्याच जन्मामध्ये जर आपण सातत्याने नामाचा उच्चार करत राहिलो, हरिनाम घेत राहिलो, तर शेवटच्या क्षणी आपल्याला हरिनाम आपल्या जिभेवर यायला लागेल, मनात यायला लागेल, बुद्धीत यायला लागेल आणि आपण हरीशी एकरूप होऊन जाऊ. वैकुंठ भुवन आपल्याला प्राप्त होऊ शकते असं माऊली म्हणतायत आणि ते स्वतःच्या अनुभवावरून आपल्याला सांगतायत. म्हणून त्यांचं मार्गदर्शन लक्षात घेऊन, संतांचं मार्गदर्शन लक्षात घेऊन, माऊलींनी दाखवलेला मार्ग लक्षात घेऊन विशिष्ट प्रकारची चर्चा किंवा वाद घालत बसण्यापेक्षा सातत्याने हरिनाम घेतलं तर खऱ्या अर्थाने आपण भगवंताशी एकरूप होऊ, भगवंताला प्राप्त करून घेऊ शकू. आणि असं भगवंत प्राप्त करून घेण्यासाठीच आपण सातत्याने प्रयत्न करावा. अंतकाली आपल्या जिभेवर भगवंताचं नाम यावं, आपल्या दृष्टीसमोर भगवंताचं स्वरूप उभं राहावं, यासाठी आपण हरिपाठ करावा आणि हरिनाम घेत राहावं अशी इच्छा व्यक्त करून आपणा सर्वांना मोक्षप्राप्ती व्हावी अशी इच्छा व्यक्त करून आजचं निरूपण इथे संपवतो आणि आजची सेवा ही सद्गुरूचरणी अर्पण करतो. संत श्री सद्गुरू चुडामणी बालादास महाराज रेणुका माता की जय. संत ज्ञानेश्वर माऊली की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. जय श्री हरी.